आपलं बोलणं झालं म्हणून मी घरी सगळ्यांना फोन करून अभय भाऊजींबद्दल सांगितलं. मामांना त्यांचा फोटो बी पाठवला. त्यानंतर मला जयश्रींचा फोन आलता. मला वाटलं अभय भाऊजींचा फोटो आवडला म्हणून त्याही फोन केला. तर मी जरा त्यांची चेष्टा केली. म्हणलं पोरगा आवडला वाटतं, लग्नाची तयारी करायला घ्या वगैरे. तर ते माझ्यावर लई चिडल्या. चिडली का? होय. लई काय बाय बोलल्या मला. मला बोलल्या तुला मी या घरात नकोय म्हणून मला बाहेर काढायला बसलेस तू. तुला मी सांगितलं होतं माझ्या कशात बी लुडबुड करत जाऊ नकस. तरी बी तू असली कामं करतेस. जे करायला गेलीस तेवढंच कर. हो, माझ्या मनात कुठं काय होतं तेव्हा. मी जे काय केलं ते चांगल्याच मनानं केलं ना. ते तू चांगल्या मनानच केलंयस. तू कशाला मनाला लावून घेतीस? मग काय करू? लई काय बाय बोलल्या मला. ते बी चिडून. नाही खरं तर ना माझीच चूक झाली. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं माझ्या कशात बी लक्ष घालू नका. मलाच राहवलं गेलं नाही. मला असं वाटलं आता तरी त्यांचे विचार बदलले असतात. पण माझी चूक झाली. शितले, तुझं काय चुकलेलं नाही. इथं बस बस, इथं बस बस. हे बघ, आपलं कसं झालं माहितीये का? जखमीवर मलम लावलं की चणचणत का नाही? हा हा म्हणून मलम लावायच्या आधी जखमीवर मायेची फुंकर घातली पाहिजे. नेमकं तेच राहिलं तुझ्याकडनं. तू डायरेक्ट विषयावर हात घातला म्हणून चिडली असेल ती. हो पण एवढं. हे बघ, तर लग्न तिच्यासाठी लई नाजूक विषय शिकले. किती जरी म्हणलं तरी माणूस दुखावलेला असत आणि अंगावरच्या जखमा वेळ लागल्या तरी बऱ्या होतात. पण ही मनाला लागलेली जखम आहे शितले. मग आता काय नाही, आपण मनम लावलाच पाहिजे. पण त्याआधी तिच्याशी नीट बोलून घेऊ आपण. पाहिजे तर मी बोलतो, तिला कळ. आणि हे बघ, रागाच्या भरात बोलली असेल ती, नको लय मनाला लावून घेऊ. नाही, मला तर असं वाटतंय मी परत गावात गेले होते माझ्याशी बोलणारच नाही. अगं येडी का कोण आहे तू? अगं नकोच एडीचं टेन्शन घेऊ तू. मी लहानपणापासून ओळखतो तिला. अगं रागाच्या मनात माणूस असं वागतं कधी कधी. हे बघ, ती तुला 2 दिवसात फोन करते की नाही बघ. नंतर तू कर फोन, नीट बोलत तू याशी. हा नुसतं अगं हस की जरा. अरे परत हो, हस म्हणलं मी. हा मरून दाखवायला नाही सांगितलं. तुम्हाला का कधी बी चेष्टा सुचते वय? आता तू हसलीच नाही तर मग कसं? मी जेवण गरम करायला घेते. शितले, राहू दे जेवण, तू हस बरं. आओ हे काय लावलंय? सैराट झालं जी. ते तर मला बी ऐकू येते. मी तुमच्याबद्दल विचारते, तुम्ही काय लावलंय हे? मी प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस? आता झाला की आता कार्यक्रम.
तेच म्हणतोय मी. झालं ते झालं, आता काय उपयोग आहे? स्टॅच्यू अहो हे काय? मी हालायला सांगितलं का? स्टॅच्यू काढला का? हम्म. आता बघ. शितले, ऍक्शन जपून ठेवणार आहे मी. तू अशीच छान दिसतेस. खरंच? अहो राम राम जवान। जी जी बोल। आप सबसे मुझे एक जरूरी बात करनी है। आप लोगों को मैंने बता दिया था कि आप लोगों को कश्मीर इलाके में हमारे यूनिट में जाना पड़ेगा, लेकिन अब बात ऐसी है कि वक्त से पहले ही आपको वहां रिपोर्टिंग करनी है। अरे अगले हफ्ते ही आपको वहां जाना है। जी श्रीमान। त्याआधी तुम्हाला मला काही सांगायचंय। ते आसाम नाही, काश्मीर आहे। अतिशय सेन्सिटिव्ह एरियात तुम्ही जात आहात, तेव्हा इतनी डिसिप्लिन तिथंही हवी आहे। दिमाग को ठंडा रखना है। दुश्मन हमारे नजरों के सामने रहता है, तो कोई मजाक नहीं, कोई मस्ती नहीं। गॉट इट? जी जी बोल। तो सब तैयार है ना? कब निकलना है आपको जल्दी बताया जाएगा। चलो डिसमिस। परेड, लंदन,